सध्याच्या भूराजकीय परिस्थितीमध्ये भारताला असं वाटतंय की हा तणाव कुठेतरी आवर्ता घेतला पाहिजे आणि चीनच्या नेत्यांना सुद्धा तसंच वाटतंय। दोन्ही देशांना एकमेकांशी संबंध सुधारण्याची गरज वाटते आणि ही जी वातावरण निर्मिती केलेली आहे त्याचं श्रेय पूर्णपणे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देण्याची गरज आहे। राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफ अस्त्राचा वापर करून आधी चीनला रगडण्याचा प्रयत्न केला, परंतु चीन बदला नाही। चीनने रेअर अर्थ मटेरियलचा चाबूक काढला आणि त्याच्यानंतर ट्रम्प ताळ्यावर आले। त्यांना शी जिनपिंग जे चीनचे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांना फोन करावा लागला, त्यांना विनंती करावी लागली आणि त्यानंतर कुठे दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला तणाव आता कमी व्हायला सुरुवात झालेली आहे। ट्रम्प यांनी आधी टेरिफच्या मुद्द्यावरून चीनशी पंगा घेतला। ऑपरेशन सिंदूरनंतर त्यांनी भारताशी सुद्धा संबंध खराब केले। त्याचं कारण म्हणजे सध्या ते पाकिस्तानच्या प्रेमात अखंड बुडालेले आहेत। या प्रेमाखातर ते भारताचं नुकसानसुद्धा करू शकतील। हा अत्यंत सनकी माणूस आहे हे जगाच्या लक्षात आलेलं आहे। जोपर्यंत ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी आहेत तोपर्यंत अमेरिकेचे अन्य राष्ट्रांशी जे संबंध आहेत ते कधी घोड्यावर तर कधी गाढवावर अशाच प्रकारे असतील याची जाणीव भारत आणि चीनला सुद्धा झालेली आहे आणि त्यामुळे रशियाने सुतोवाच केल्याप्रमाणे भारत आणि चीन वाटाघाटी करून एकमेकांशी आपले संबंध अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत।